बेटा, बोर्डवरती काय आहे? एका बाजूला टेस्ट आहे आणि दुसऱ्या बाजूची टेस्ट मिटवून तिथं मी 25 वाक्य तुम्हाला लर्न करण्यासाठी दिलेले आहेत. हे सगळे कोणते वाक्य आहेत? इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. कोणते वाक्य म्हणतात त्यांना? इंट्रागेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थ, म्हणजेच क्वेश्चन. तुम्ही लक्ष द्या आता की कोणताही वाक्य असो, हे क्रियापद प्रश्नार्थक असो, आज्ञार्थक असो, त्यांचा वाक्य असो, पॅसिफाईडचा असो, कोणताही वाक्य असो, जसं वाक्याचे किती 4 प्रकार आहेत. कोणतं वाक्य असो, त्या 4 प्रकारावरून त्याच्या कमीत कमी शेकडो काय बनतात? उपवाक्यांच्या रचना बनतात. लक्ष द्या. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जाते? सांगा रे बाबा, काय विचारलं जातं? असेच प्रश्न विचारले जातात. मग मला हे तुम्ही सांगा बेटा की जर तुम्हाला WH क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन म्हणजेच सहाय्यक आहे कार्यक्रियापदांपासून, हेल्पिंग वर्ब ज्याला आपण म्हणतो, ऑक्झिलरीज म्हणतो, तर सहाय्यकारी क्रियापदापासून जे प्रश्न तयार होतात ते हे प्रश्न आहेत. कोणते? जवळपास 1000 प्रश्न आहेत अत्यंत महत्वाचे. त्याच्यामध्ये मग समोर WH क्वेश्चन येणार आहे. कोणते येणार आहे? WH क्वेश्चन येणार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, सध्या आपले सुरुवात झालेली आहे इजारेन पासून, बीच्या रूपापासून. हेल्पिंग वर्ब आहे बीच्या रूपापासून. आता मला हे सांगायचं आहे की हे नुसते तुम्हाला परीक्षामध्ये विचारले जाणारे प्रश्न नाही आहे, तर तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये नेहमी बोलण्यासाठी लागणारे देखील प्रश्न आहेत. म्हणजे आपला ह्या पुस्तकाचा उद्देश काय आहे की तुम्हाला बोलता पण आला पाहिजे आणि तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर पण तुम्हाला देता आला पाहिजे. हा एक दृष्टिकोन आहे. आता अत्यंत महत्वाची गोष्ट या बाजूला लिहिलेली आहे. काय लिहिलेली आहे? वर्ब. आता एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की क्रियापद जे तुम्हाला लर्न नसतील, अनियमित, जो मी चार्ट दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर हासुरे व्याकरण आणि हासुरे गटवाड डिक्शनरी, त्याच्यामधले टेन्स आणि हासुरे गटवाड डिक्शनरी, त्याच्यामधले हे जे वर्ब आहेत, जवळपास किती वर्ब आहेत तिथं? 550 ते 600. चार्ट मध्ये किती आहेत बेटा? 189. त्याच्यामध्ये एक शब्द सुटलेला आहे, म्हणजे 188 आहेत, आणि 2 शब्द मी लाईक आणि आस्क दिलेला आहे. झालेला आहे किती झाले? 190. ते 190 चार्टवरची आणि हे जे समोरचे जे आता आपण लर्न करत आहोत, हे जवळपास 550-600 क्रियापद तुम्हाला काय करायचे आहे? लर्न करायचे. कारण की हे शब्द तुम्ही लर्न नाही केल्या, त्यांचा पण घेतला ना बाबा, जर तुम्ही हे शब्द लर्न नाही केल्या तर काय होईल? तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वाक्य बनवता येणार नाही. कारण की कर्ता आणि क्रियापद म्हणजे हे क्रियापद आणि समोरचा सब्जेक्ट ज्याला आपण कर्ता म्हणतो, तर जर तुम्हाला कर्ता आणि क्रियापद हासुरेने म्हटलेले आहे, फॅमिलीसाठी नवरा बायकोची गरज असते. जर नवरा बायको नसेल तुमचं तयार होतील का? फॅमिली तयार होईल का? तशाच प्रकारचं तुम्हाला फॅमिली तयार करायची आहे, म्हणजे इंग्रजी शिकायची आहे. तर इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला या नवरा बायकोची म्हणजेच कर्ता आणि या क्रियापदांची गरज आहे. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये कसं करायचं आहे? एबीसीडी सारखं काय करायचं आहे? लर्न करायचं आहे, तोंडपाठ करायचं आहे. तुम्हाला जा म्हटलं तर पटणं गो शब्द आला पाहिजे, तुम्हाला ये म्हटलं तर पटणं कम आला पाहिजे, तुम्हाला बस म्हटलं पटणं सीट म्हणता आला पाहिजे, तुम्हाला उभं म्हटलं पटणं आला पाहिजे, तुम्हाला पहा इकडे पहा म्हटलं तर सी म्हणता येईल,
वॉच म्हणता येईल, लुक म्हणता येईल. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. तुम्हाला पाहण्यासाठी शब्द माहीत झालेला आहे. एक सांगून लुक आहे, सी आहे, बिहोल्ड आहे, वॉच आहे. बरोबर आहे का नाही? एकंदरीत चालू कर म्हणण्यासाठी स्टार्ट आहे. 10 नंबरचा शब्द बिगिन आहे. हसण्यासाठी स्माइलिंग आहे. रडण्यासाठी क्राय आहे, लुक आहे. बरोबर आहे का? विचार करण्यासाठी थिंक आहे. वाटण्यासाठी थिंक शब्द आहे. बरोबर आहे का नाही? राहण्यासाठी लिव्ह आहे. बरोबर आहे का नाही? जाण्यासाठी गोच्या अर्थातून लिव्ह पण येते. लिव्ह. तर अशा प्रकारचे जर तुम्हाला पाहिजे असण्यासाठी वांट आहे, म्हणला का नाही? तर हिअर ऐकण्यासाठी हिअर आहे, जंप आहे. चालण्यासाठी वॉक आहे. लूज गमावण्यासाठी म्हणजे हारण्यासाठी लूज आहे. काम करण्यासाठी वर्क आहे आणि खेळण्यासाठी प्ले आहे. तर एकंदरीत तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चांगल्या लर्न करायच्या आहेत. तर ठीक आहे. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो बेटा. किती मिनिटं झाले सांगा म्हटलं. तर पहा, शेवटी मी अजून 1 मिनिट बोलतो आहे. बघा, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी जे मराठीत बोलून राहिलो ना, आता मराठीत बोलून राहिलो ते तुम्हाला समजून राहिलं. इंग्लिश टू इंग्लिशमध्ये काय समजणार आहे आणि इंग्लिश टू इंग्लिशमध्ये बोलणार आहे, यांना तरी खरंच इंग्रजी येते का? जेव्हा तुम्ही एक एक गोष्ट शिकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे सगळे इम्प्रेशन बांधण्यासाठी हे पैताळ बेडू लोक आहेत. थोडं सांगतो ना, जसं मी मराठीत बोलतो ना असं मराठीत बोलून दाखवा म्हणा. इंग्रजी बोलणार आहे बोलताच येत नाही. आणि मी किती मस्त बोलतो तुम्ही गावागावामध्ये पाहत असालच. कारण की त्याला मराठी बोलता येते आणि लिहिता येते, त्याला इंग्रजी शिकता येते, लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनच आम्हाला इंग्रजी शिकवता येतं. जेवढे काही बेसिक आहे ना ते आम्हाला शिकवता येतं. आणि इंग्लिश टू इंग्लिश बोलणारे कुठे इंग्रजी शिकवता येतं. मग इंग्लिश टू इंग्लिश बोलणारे जे आहेत, इंग्लिश शाळेत जाणारे आहेत, त्या मुलांना मी म्हटलं असतं का तुमच्याच गावी येऊन 500 रुपयाचा इनाम देतो या, मी फक्त 10 प्रश्न विचारतो असं म्हटलं असतं का? असं काऊन म्हटलं? कारण की इंग्रजी शाळेमध्ये जाणारे 10वी 12वी पर्यंत शिकणारे लाखो रुपये खर्च करणारे यांना इंग्रजी येतेच कुठे? हा माझे 14 वर्षाचा अनुभव नाही का? 14 वर्षाचा अनुभव आहे. चला, तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी शिकण्यासाठी मराठी भाषा यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे, मी बोललेला समजून घ्यायला पाहिजे. आणि आता जे मी बोलत आहे तुम्हाला लिहायचं पण आहे. तुमच्या ग्रुपमध्ये जेव्हा हा मेसेज येईल म्हणजे व्हॉट्सअपवर ते हे व्हिडिओज येईल तेव्हा तुम्ही हे लिहून टाकायचं. आपल्याकडे अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे की तुम्हाला. कारण की मी जे काही सांगतो आहे ते एकदा ऐकल्यानं तुमच्या खोपडीत शिरणार नाही. हे कमीत कमी 10 वेळा. आणि म्हणून म्हटलेलं आहे मी तुम्हाला सुरक्षा कोर्समध्ये तिथं जे दिलीप देशपांडेंचे लेख आहेत कोणते, श्रवण, चिंतन, मनन आणि वाचन आहे ना. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक वेळा वाचलं म्हणजे बरोबर आहे. छान. तर अशा प्रकारच्या एक एक गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहे. आणि आता शेवटच्या एंडिंग मी एक वाक्य सांगून देतो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्याच आहे. परंतु शरीर ना शत्रु है ना मित्र करोगे वैसा साबित हो जाता है. इसलिए शरीर बड़ा अद्भुत है और बॉडी इज सो वंडरफुल. शेवटी अजून एक विचार सांगतो आहे, मन के सजग पहरेदार बन, उसे धर्मशाला ना होणे. यानी की जे काही तुम्हाला करायचे आहे, लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्सर्न्स. लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्सर्न्स. ऐकावे जनाचे, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आणि अत्यंत एक महत्त्वाचं तुम्हाला सांगून देतो, तुम्ही बरेचसे आळशी विद्यार्थी असतात, नेट लागला की मग बंद करतात. त्यांच्यासाठी सांगून देतो, लेझीनेस इज द बिगेस्ट एनिमी इन द बॉडी. देअर इज नो बेटर फ्रेंड दॅन हार्ड वर्क. वन डज नॉट रिमेन सॅड आफ्टर डुईंग इट. 103 नंबरचा थॉट्स आहे, सुविचार आहे 103 नंबर. ठीक आहे. गिव्ह अप लेझीनेस, शॉर्ट फॉर्म. दॅट्स ऑल. चलो किती मिनिटं